झाली बाई, म्हणजे कसं प्रसन्न वाटतं, एकदम दिवस चांगला जातो. बरं झालं आज जाग पण लवकर आली, मग व्यवस्थित पूर्ण अंगात सडा, रांगोळी, झाड झूड चांगलं झालं बाबा. आता कामं करायला मोकळे पुढचे. काय माय बाई, आज तर मला जरा जास्तच चांगलं वाटायलंय. काय माहिती. झालंच नाही का बे शांता केव्हाचं साड्या रांगोळी? 1 घंटा झाला बाहेर जाऊन बसली त्या साड्या रांगोळीच्या नावाच्या खाली. आज जरा निवांत केला हो. पूर्ण अंगण झाडलं, सड्या टाकला, मग तो कचरा टाकून आले तिकडं, आणि मग रांगोळी काढायला बसले. आज जरा निवांत केलं, होता वेळ तर. कसं निवांतन कसं काय? 1 तासापासून चहाची वाट बघू लागलो ना मी. आता येशील नंतर येशील, आता येशील नंतर येशील म्हणत म्हणत. हो का हो? 1 तासापासून तुम्ही वाट बघू लागले, मग करून घ्यायचा की. एखाद्या दिवशी केला तुम्ही तर काय होतं, तुम्ही करा आणि मलाही द्या एक घोट, मी पण पिऊन घेईन. तसे मला आवडतो तुमच्या हातचा चहा. हा तुला आवडतो म्हणे. मागच्या वेळी किती बोलली होती? थोडीशी 2 दाणे साखर जास्त झाले तर किती बोलली होती तू? मी तर करणं सोडलं त्याच्यानंतर. अहो 2 दाणे नाही की, 2 दाणे नाही, चांगले 3 चमचे साखर जास्तीची घातली होती तुम्ही. आणि मग 2 दाणे असते तर मी काय बोलले असते का? पण त्याच्यानंतर सांगितलं तर मी तुम्हाला माप, मग त्या मापाने करून घ्यायचं आणि पाजायचं मला पण. असं का शांता? तुला माझ्या हातचा चहा प्यायचा का? बरं थांब मग, आता मीच करतो चहा. आता तू नको करू, थांब आता मीच करतो चहा. नको नको, आता राहू द्या, आता टाकते मी. नाही नाही शांता, तुला माझ्या हातचा प्यायचा ना, आता मीच पाजतो तुला. थांब आता. बरं करा मग, मी राणीला उठवते तोपर्यंत. राणीचं आवडते शाळेचं. करा मग, आज तुमच्याच हातचा चहा पिऊ. राणी, ए राणी, उठ मग राणी. चल उठ राणी, उठ, शाळेची वेळ झाली. मग मग पुन्हा उशीर होतो अंघोळ बिंगोळीला. उठा बरं पटकन, चल. थांब नाही, झोपू दे मला 2 मिनिट, 5च मिनिटं झोपू दे मला. नाही नाही राणी, उठ बरं, चल. 5 मिनिटं म्हणता 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 मग 1 तास झोपते तू. अंघोळीला घाई होती. चल उठ बरं, मग ते दूध पित नाही काही नाही. चल आई प्लीज झोपू दे ना, 5च मिनिटं झोपू दे मला, 5च मिनिटं झोपू दे मला. आत्ताच चांगली झोप लागली. हां, तुला बरोबर शाळेत जायचं नाव काढलं की तुला चांगली झोप लागती. उठ बरं पटकन, उठ. आई आजच्या दिवस सुट्टी मारू का शाळेला? मला आज जावंच नाही वाटत आहे. नाही नाही, सुट्टी बिट्टी काही नाही. काय झालं सुट्टी मारायला? काही नाही झालं बाई, एक दिवसाचा अभ्यास महत्त्वाचा असतो, तो बुडतो. मग आवर पटकन, काही सुट्टी बिट्टी नाही मारायची. आई पोटात दुखल्यासारखं होतं मला, खरंच पोटात दुखल्यासारखं होतं मला. काही नाटकं करू नको राणी, काही आपल्या मनाचं लावू नको तू. ते बघ बाबा तिकडे काय हे चहा बनवत आहेत, चल त्यांना दूध गरम करायला सांगते. चल पटकन बरं, काही काढू नको, नाही तर बाबांना सांगते त्याच येतील शाळेत सोडवायला. बाबांना कशाला सांगते आई, आजच्या दिवस प्लीज प्लीज आई, नको मला, नको जाऊ दे ना. नाही म्हटलं ना राणी, बिलकुल नाही म्हटलं ना मी, बिलकुल नाटकं नाही करायचे. शाळेत जा पटकन, उठ, घाल ड्रेस कपडे, रांगोळीला. काही नाही का तू माझं, मला नाही राहू देत घरी. थांब आता, थांब आता, मी बघ बाबांना काय सांगते. काय सांगशील बाबांना? काय नाटकं करती, काय सांगशील बाबांना? आई मला माहिती आहे तुझ्याकडे 2 पर्स आहेत आणि एक पर्स तू सिलेंडरच्या मागे ठेवती, माहिती आहे मला. बघ मग, मला आजच्या दिवस घरी राहू दे, नाही तर तेच सांगन मी बाबांना जाऊन. भलती आली बाबांना सांगणारी, बाबांची चमची. आवर पटकन, पर्सची जागा काय मी बदलू शकते, मला धमकी देते का? उठ पटकन, जा शाळेला. हा, आणि तुला सांगते, जाऊन बघ सिलेंडरच्या मागे काही पर्स बेस नाहीये, मी ठेवून दिली लपून. हो ना तर काय, अशा गोष्टींकडे लक्ष नको देत जाऊ. उठ पटकन, आवाज शाळेचा. जाऊ दे ना आई, आजचे दिवस राहू दे ना, आजचे दिवस राहू दे ना आई, प्लीज मला आजचे दिवस घरी राहू दे. मला नको जाऊ दे, मला आजचे दिवस घरी राहू दे. मी घरी बसून अभ्यास करेन, सगळा अभ्यास करेन. आणि मी मागचे 2 महिन्यापासून शाळेला सुट्टी नाही मारली. मी काय रोज रोज मारते का गाई? मी थोडी ना रोज रोज सुट्ट्या मारते, मी तर शनिवारी पण सुट्टी नाही मारत. मला आजच्या दिवस राहूच द्या तू घरी. काय करशील घरी राहून? असं माझ्यावर नजर ठेवशील का? मी कुठं काय ठेवते ते, हे करायसाठी घरी थांबायचं का तुला? नाही ना गाई, सॉरी, याच्यानंतर तसं नाही करणार. मी घरी बसन आणि व्यवसाय मला सोडून काढन, खरंच मी अभ्यासच करेन. बर बघ बाई, मग तुझे बाबा हो म्हटले तर थांब. अरे वा अरे वा, थंडीचे दिवसच आपल्याला आवडतात. मस्त लगेच थंडी सुटलेली असती, गरम कपडे घालायचे आणि हे भटकायचं इकडं तिकडं. वावराने मस्त भाज्या आणि भुज्या आलेल्या आहे चांगल्या. एक फेरफटका मारून येतो वावरामध्ये काय चाललं काय नाही ते, आणि जे घुंगडी घेऊन बसतो अंगावर. जमतो मग आपला खेळ. रात्री आणून ठेवतो एखादी चपटी, ही झोपली, मला झोपली की मारतो सटकीन लगे, मग डायरेक्ट उद्याच उठतो. हा ना तर काय, लय दिवस झाले ह्या मालाच्या भीतीपोटी, लय दिवस झाले का पोटाला काही भेटलं नाही आता, तोंडाला आणि पोटाला.
एक आणतोच लगेच, चपटी आणूनच ठेवतो. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. काय म्हणता? काका बाया आहे का बाया? कोणत्या बाया रे बाबा? कोणत्या बाया? अहो काका, म्हणजे रोजानी नेण्यासाठी बायका आहे का तुमच्या गावामध्ये? तुम्हाला माहितीये का काही? असं स्पष्ट बोल ना बाबा. बाया आहे का बाया? हो ना तर काय. बरं थांब. हा आहे तर म्हणा तशा. आहे तर खरं. कोणाला पाहिजे? आमच्याच वावरांनी लागता काका. टमाट्याचं टमाटे काढायचे आम्हाला, तर त्याच्यासाठी लागता. काय रोज देतो? 300 रुपये. 300 रुपयांनी देऊन देतो. थांब 1 मिनिट. माझ्या घरचीला बोलू तुम्ही. मला इकडे ये पटकन. बाहेर ये. काय हो नुसते आवाज देत राहता? कामात आहे मी. सकाळी किती काही राहती. बडबड नको लावू. हे भाऊ आलेत, त्यांना रोजानी बायका पाहिजे. आहे का तुम्ही रिकामे सगळ्या? हां रिकामत आहो. आहो तसं. काय रोज देता? आणि काय तुमच्या वावरानं? टमाटे लावले मावशी, टमाटे. बाप्पा नाही व टमाटे का? चांगले रे बाबा. काय रोज देशील? 300 रुपये रोज देईन काकू. जो चालू आहे तोच देईन. नाही रे बाबा, 300 रुपये सुरू आहे माहिती मला. पण हे बघ, मार्केटात लय भाव आहे टमाट्यांना. तर आम्ही काही 300 रुपयांनी येणार नाही. 400 रुपये देत असतील तर सांग, असशील तर सांग बाबा. मग 400 रुपयांनी येऊ आम्ही. तरी नाही म्हटलं तर बघ आम्ही 1 2 शांताबाई, ती रेणू, आम्ही 4-5 जणी होऊन जातो बाबा. आणि म्हटलं तर 6-7 जणी आवडून ताडून आणू शकतो. गॅरंटी नाही देत, पण तुला आणलं तर आणन बाबा. 400 रुपये खूप होऊन जातो ना काकू. 400 रुपये खूप होऊन जातो. 300 रुपये देऊ शकतो बाबा मी. नाही येड्यात काढतो का? 300 रुपये नाही, 400 रुपयांनी नाही तशी तर नाही. बरं 1 मिनिट थांबा. 400 रुपये म्हणजे किती पाहिजे? 500 600 4 25 समजा 2000 जातील माझे. आणि किती वाजता येतात पण तुम्ही? किती वाजेपर्यंत येतात तुम्ही? आणि किती वाजता जातात वावरातून? आम्ही येऊ हे बघ 10 वाजता येऊ आम्ही. आणि संध्याकाळी 6 वाजता निघू वावरातून. 6 वाजले की तुझं वावर सोडू आम्ही. बर, पण मग 9 वाजता नक्की येतात ना? का मग म्हणतात नाही तर मग की गाडीच नाही भेटली, नसंच झालं तसंच झालं, हेच राहिलं तेच राहिलं. तसं नका करजो बाबा मग. कारण मग तुम्ही 9 वाजता आले तर मग माझं एका दिवसात वावर होऊन जाईन पूर्ण. आणि ते थोड्यासाठी मला अडवून नका बघू. नाही अडवून बिडवून नाही बघणार. पण आम्ही डब्बा खाण्यासाठी घेऊ बाबा. अर्धा तास ते पाऊण तास आम्ही डब्बा खाण्यासाठी घेतो. जमतं ना? जमतं काकू. ते तर जेवायला तर पाऊण तास काय 1 तास घ्या. पण मध्ये मध्ये टाइमपास नका करू बाबा काकू. मग ते राहून जातं तर मग. नाही टाइमपास वगैरे नाही. पण हां, पाणी बिनी प्यायला थांबावं लागेल बाबा. 5-5 मिनिटाचा ब्रेक द्यावा लागेल अधूनमधून. हां चालतं. या मग 7 जणी समजू का तुमच्या? हां घे समजून. गोळा करते मी. 400 रुपये रोजानी, पण तरच मला पुरतं. जमतं काकू. अहो जा बरं, आत्म्यात चहा ठेवला घेऊन घ्या. मी शांताबाईला सांगून येते. पहिले सांगावं लागेल, म्हणजे दुसरं काही काम नाही घेणार त्या. ये जाऊन. आता तर बहानच भेटलाय. शांताबाई अगं बाई मला ये की. ये बसत नाही बी शांताबाई मी. माझं ऐक आता. ते टमाटे तोडायला जायचंय वावरांनी. चलती का? 400 रुपये रोज आहे शांताबाई. 400 रुपये, 300 पण नाही. बाप्पा एवढे कोण द्यायले हो? 400 रुपये? हा मग शांताबाई तेवढा भावच टमाट्यांना. तो 300च म्हणत होता. मी 400 रुपयांनी मागून घेतलंय. बरं ते सगळं ठीक आहे, पण कोणाच्या वावरात जायचं तू विचारलं का? अगं बाई, ते खेड्यातलं हे नाही का पहिलंच वावर गणूभाऊचं लागून. गणूभाऊचा हे तर हा भावाचा तर मुलगा आहे. त्यांच्या वावराने गणूभाऊच्या भावाचा मुलगा आहे हा. तो आलता सांगायला. अच्छा गणूभाऊ. बरं ठीक आहे. का वा ती गणूभाऊची आली का बायको? माहेर गेलती म्हणे रुसून. काय माहिती बाई शांताबाई. तिकडचं कुठं आपल्याला काही कळतं. तिकडचं काही कानावर नाही येत. आज ती वावरान गेले ना बरोबर कळतं काय सुरू आहे तिकडं. मग बोलता विचारून घेऊ. का रे आली का तुझी काकू म्हणून विचारून घेऊ. चल बरं शांताबाई. बरं 10ला नाही जावं लागत आपल्याला, 9लाच जावं लागतं. त्याचं एका दिवसात होऊन जातं म्हणे. तर मग आवरायला घे तू. डबा बिबा घेऊन तिकडंच हे करू आपण.
6 वाजेपर्यंत येऊन जाऊ घरी. बरं जमते, चल मग. बस की मग चहा घे ना 2 घोट. नको व शांताबाई, तुझं काय, मला जायचं सगळ्यांना सांगत हां. माझं घरचं कोण आवरेन मग? 9 पर्यंत तिथं पोहोचायचंय ना. चला मग या पटकन. बरं ठीक आहे, जाय. वा वा वा, आपल्याला आवडलं काम. काकू, तुमचं काम आवडलं. वेळेत आल्या तुम्ही सगळ्या. डबे बिबे आणले सोबत? हो रे दादा, डबे घेऊन आलो आम्ही. ठेवले तिकडे नेऊन ठेवलेत. बोल मग, लागू का मी कामाला? हो. हे बघा, लाल टमाटे पण काढायचे आणि हिरवे पण काढायचे, पण जे एकदमच बारीक असतील का ते काढू नका. आणि हिरवे आणि लाल म्हणजे असं आता बघूनच हे करा. काहींनी हिरवे घ्या आणि काहींनी लाल घ्या, म्हणजे ते 2 वेगवेगळ्या ठिकाणी काढता येतात. चालते लागतो आम्ही लगेच मग कामाला. 400 रुपयाची बोली झालेली आहे. पण आज पूर्ण दिवसात किती जणी आले तुम्ही? 7 जणी आल्या का? 1 2 3 4 5 6. अहो 7 आहे ना. तुम्ही तर 7ची बोली केली ना. हे बघ रे बाबा, मी काही 7 बीटची बोली नव्हती केली. मी काय म्हटलं होतं तुला की मी बघते 5 तर नक्की, आणि मग 6वी आली तर 6-7 आल्या तर येतील असं म्हटलं होतं. लक्षात ठेव. आणि मग आल्या 6 जणी. तू टेन्शन नको घेऊ, आम्ही करून देतो तुला. आजच्या आज पूर्ण वावर काढून देतो तुला. आहेच की टिकते? हा, ते आहे म्हणा. जास्त तर नाही, पण मग बघा बाबा काकू, थोडं 6:30 पावणे 7 पर्यंत जरी थांबावं लागलं तर थांबा मग. नाही रे बाबा, 7-7:30 सांगायचं नाही. आम्ही बरोबर 6 वाजता वावर सोडून देऊ. काकू, अंधार बिंदर पडलं तर त्याची टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला नेऊन सोडून लागन तर. तेवढं तर वेळ होतच नाही म्हणा, पण झालंच तेवढा टाइम तर मग मी तुम्हाला नेऊन सोडून देईन. पण एखाद्या तासासाठी माझं वावर नका अडकून ठेवू बाबा. बरं, ते नंतर बघू. पण आता लागू दे कामाला. आताच जर बडबड करत राहिलो तर मग पुढे तर थांबावंच लागत. का व शांताबाई, का व मला काय म्हणती? बघा तर मग फ्रेंड्स, आम्ही लागतो आता टमाटे तोडायला. पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. पुढचा भाग पाहायला नक्की या.